नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशी वाढणार, त्या संदर्भातील संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट बघणार आहोत। तरी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। संगात पुढच्या चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून जवळचा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व अगोदर पोहोचते। कांद्याचे भाव वाढण्यासारख्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण बघत आहोत। सध्या कांद्याचा चांगला बाजारभाव असल्याने शेतकरी पुढील वाढ न झालेल्या कांदा देखील काढू लागले आहे। सध्या कांद्याचा चांगला बाजारभाव असल्याने शेतकरी पूर्ण वाढ न झालेले कांदा देखील काढू लागले आहे। सध्या बाजारात कांद्याची तुरळक आवक येत आहे। अजून मोठ्या प्रमाणात कांदा येण्यास सुरुवात झालेली नाही, त्यामुळे आयात कांद्याच्या आणि शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावात काहीच फरक पडणार नाही। आयात केलेल्या कांद्याची भीती न बाळगता शेतकऱ्यांनी संयम ठेवला तर हाती जास्त पैसे पडतील असा अंदाज शेतकरी शेतीमधील तज्ञ व्यक्ती करत आहे। एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी बांधवांनो, कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो। तशीच महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड आपण वारंवार घेऊन येतच असतोच आणि घेऊन येत राहणार आहोत। आणि जे काय महत्त्वाच्या घडामोडी आहे, जे काय महत्त्वाचे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत वारंवार घेऊन येणार आहोत। आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं महाराष्ट्राचा कांदा देतो अफगाणी कांद्याला टक्कर। सातारा कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत अफगाणिस्तानातून 5 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। हा कांदा आयात करण्यास सुरुवात झाली असली तरी मोठ्या आकाराच्या अफगाणी कांद्याला महाराष्ट्र देशातील इतर राज्यातील कांदा टक्कर देताना पाहायला मिळत आहे। कांदा आयात केला असला तरी राज्यातील कांद्याला 50 रुपयावर भाव मिळत आहे। तरीही आयात केलेल्या कांद्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चलबिचल सुरू असल्याचे चित्र आहे। कांदा हा जरी प्रत्येक घरातील अविभाज्य घटक असला तरी तो कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो तर कधी गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणतो। मागील महिन्यात 75 ते 80 रुपये दराने घाऊक दरात कांदा विक्री झाली होती, मात्र केंद्र सरकारच्या आयात सुरू केल्याने या ठिकाणी बघितलं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी घाबरून गेले। दर पाडण्याआधी शेतकऱ्यांना कांदा काढणी सुरू केली आहे। मागील आठवड्यात राज्यातील शेतकऱ्यांना कांद्याला 50 ते 55 रुपये दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। मात्र कांदे दर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधून कांदा आयात केल्याने व्यापारी तसेच शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। धन्यवाद। सबस्क्राईब नक्की